10 डिसेंबर 1948. थंडीचे दिवस असूनही अख्ख्या महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला होता. ज्या हातांनी स्वातंत्र्यासाठी तिरंगा अभिमानाने उंच धरला, आज त्याच हातांना स्वतःच्या भूमीवर अन्यायाची झोडपणी सोसावी लागणार होती. असं काय घडलं होतं त्या दिवशी? धर कमिशनचा कोणता निर्णय होता ज्याने शांतपणे आंदोलन करणाऱ्या मराठी माणसाला रस्त्यावर उतरून सरकारला वाघाची ताकद दाखवण्यास भाग पाडलं? आणि त्यानंतर असे कोणते अहवाल आले ज्यांना याच मराठी वाघांनी वारंवार धुडकावून लावलं? पाहुयात वारसा मराठी अस्मितेचा आजच्या भागात. दिल्लीच्या दरबारातून धर कमिशनचा अहवाल बाहेर पडला. भाषावर प्रांतरचनेचे स्वप्न डोळ्यात साठवून बसलेल्या लाखो मराठी माणसांना वाटलं होतं, आता तरी आपला मंगल देश आपल्याला मिळेल. पण अहवालातील अक्षरं वाचली आणि जणू आभाळच फाटलं. न्याय मिळणं तर लांबच, पण मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे तुकडे तुकडे झाले होते. अहवालातील सर्वात जहरी भाग होता मुंबईचा. ज्या मुंबईच्या मातीत मराठी माणसाचा घाम, रक्त सांडलं होतं, तिलाच महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र रचलं गेलं. आयोगाने अत्यंत निर्दयीपणे बजावलं. मुंबई हे केवळ मराठी भाषिकांचं शहर नाही, तिथे गुजराती, पारशी, दक्षिण भारतीय यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे हे शहर भाषिक राज्याला देणं अन्यायकारक ठरेल. हा केवळ निष्कर्ष नव्हता, हा मुंबईच्या धडधडत्या मराठी काळजावर मारलेली एक कुऱ्हाड होती. आयोगाने पुढचा पवित्रा टाकला, तो म्हणजे भीतीचा. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे असा युक्तिवाद करत असा दावा केला गेला की जर मुंबई एका भाषिक राज्याचा भाग बनली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल. मराठी माणूस व्यापार आणि प्रशासन चालवू शकणार नाही असा एक सुप्त आणि अपमानकारक सूर या अहवालात उमटत होता. विदर्भ, मराठवाडा, मुंबई यांना एकत्र करून एक वैभवशाली मराठी राज्य निर्माण करण्याच्या कल्पनेला आयोगाने एका फटक्यात निकालात काढलं. प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य हा शिक्का मारून त्यांनी मराठी मनाच्या ऐक्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ह्या निर्णयामुळे मराठी मनात संतापाची एकच लाट उसळली. जागोजागी मोर्चे निघू लागले. मराठी माणसाची अस्वस्थता संपूर्ण महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागली. आचार्य आत्रेंची ती गर्जना, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, आता ही केवळ मागणी उरली नव्हती, तर ते अन्यायाविरोधात फुंकलेलं रणशिंग होतं. मराठी अस्मितेचा हा अपमान दिल्लीला नक्कीच महागात पडणार होता. आता हा लढा संपला नव्हता, तर तो एका अत्यंत निर्णायक आणि संघर्षाच्या वळणावर येऊन ठेपला होता. अन्यायाविरोधात हा लढा आता तीव्र होणार होता हे तर स्पष्टच झालं होतं. मराठी माणसाच्या याच संतापाला शांत करण्यासाठी आता देशाचे सर्वोच्च नेते मध्यस्थीसाठी पुढे आले आणि त्यातूनच जन्म झाला JVP समितीचा. JVP समितीत देशाचे 3 दिग्गज होते: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभभाई सीतारामय्या. महाराष्ट्राला वाटलं आता हे 3 दिग्गज एकत्र बसलेत म्हटल्यावर नक्कीच न्याय होईल. पण त्यांना काय माहित होतं, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला त्यांच्याच लेखणीतून महाराष्ट्राचं स्वप्न आता भंग होणार होतं. पंडित नेहरूंना एका नव्या फाळणीची भीती होती. नुकताच देश रक्तपातातून बाहेर पडला होता, त्यात पुन्हा भाषेवरून तुकडे पडले तर? पंडित नेहरूंना वाटलं भाषावाद हे देशाला कमकुवत करेल. पण मराठी माणसाला वाटत होतं की ही फक्त वेळ मारून नेण्यासाठी टाळाटाळ आहे आणि समितीने आपला निकाल सुनावला. सध्याच्या परिस्थितीत भाषावार प्रांतरचना करणे देशाच्या हिताचे नाही. देशाची एकता आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. हे मराठी जनतेने समजून जरी घेतलं असतं तरी खरा धक्का पुढे होता. समितीने मुंबईबद्दल अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. त्यांनी स्पष्ट शब्दात सुचवलं की जरी भविष्यात भाषिक राज्य झालीच तरी मुंबई कोणत्याही एका राज्याला म्हणजे महाराष्ट्राला देता येणार नाही. मुंबईला तिचं वेगळं स्वतंत्र स्थान राखावं लागेल. या निर्णयाने मराठी माणसाला जाणवलं की दिल्लीच्या दरबारात आपल्या शब्दाला किंमत नाही. नेहरूंनी आणि पटेलांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे संकेत तर दिलेच होते. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची तर मोठीच पंचायत झाली. एका बाजूला पक्षाचे सर्वोच्च नेते JVP आणि दुसऱ्या बाजूला संतापलेली मराठी जनता. ही लढाई आता केवळ अर्जांची आणि विनंत्यांची उरली नव्हती,
तर त्यात घामाची, रक्ताची आणि प्राणांची आहुती द्यावी लागणार होती. अशाच एका स्वातंत्र्य सेनानीने मद्रासपासून आंध्र, तेलुगू भाषिकांचं राज्य वेगळं करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला धगधगती प्रेरणा देऊन गेले. ते म्हणजे पोट्टी श्री मल्लू. दिसायला एक दुबळा वाटणारा पण मनाचा अत्यंत खंबीर माणूस. गांधीजींच्या विचारांचा हा पाईक 19 ऑक्टोबर 1952 रोजी उपोषणाला बसला. त्यांची एकच मागणी होती, तेलुगू भाषिकांचं स्वतंत्र राज्य झालंच पाहिजे. दिवसामागून दिवस सरत होते. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 40 दिवस उलटले. श्री मल्लूंच्या शरीरातील प्राण आता संपत आला होता. त्यांची जिद्द मात्र पोलादासारखी तळपत होती. 50 दिवस उलटूनही दिल्लीच्या सत्तेला जाग आली नव्हती. पण 56व्या दिवशी मात्र नियतीने वेगळाच डाव मांडला. 19 डिसेंबर 1952 रोजी पोट्टी मल्लू यांनी जगाचा निरोप घेतला. पण जाता जाता त्यांनी एका अशा वणव्याला जन्म दिला ज्यांनी दिल्लीच्या तख्ताला मुळासकट हादरवलं. त्यांच्या बलिदानाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अख्खा आंध्र प्रदेश पेटून उठला. रस्ते, रेल्वे, सरकारी कचेऱ्या सगळं बंद पडलं. लोकांचा संताप इतका अनावर झाला की सत्तेला काय करावं हे सुचेनासं झालं. हे केवळ आंदोलन नव्हतं, तर तो एका महान बलिदानाचा अकांत होता. अखेर या जनसंतापापुढे अवघ्या 4 दिवसात दिल्लीच्या नेत्यांना झुकावं लागलं आणि पंडित नेहरूंनी जाहीर केलं की आंध्र प्रदेश हे भाषेवर आधारित देशातलं पहिलं राज्य असेल. आंध्राच्या या विजयाने महाराष्ट्राला एक नवी उमेद दिली, पण सोबतच एक खंतही. दिल्लीला केवळ रक्ताची, संघर्षाची आणि मृत्यूचीच भाषा समजते का? हा विचार आता प्रत्येक मराठी घराघरात पोचला होता. आंध्र प्रदेशच्या निमित्ताने संपूर्ण देशात भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. दबावाखाली येऊन केंद्राने शेवटी फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग नेमला. पण ह्या आयोगाने महाराष्ट्राच्या पदरात काय टाकलं? न्याय की पुन्हा एकदा विश्वासघात? पुढच्या भागात पाहूयात फजल अली कमिशनचा विश्वासघात, द्विभाषिक राज्याचा घात आणि मोरारजी देसाईंची दडपशाही. हा एपिसोड आवडला असल्यास तुमच्या सिसॉला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.